ओम श्री सुरभे नमः. सर्व शेतकरी बंधूंना राम राम. जय श्रीराम, जय गोमाता. गो आधारित कृषी अथवा प्राकृतिक कृषी करत असताना काही बिंदू आहे की ज्यावरती आपण मुख्यतः ध्यान दिलं पाहिजे. ज्यामध्ये हमेशा सांगतो की पूर्वतयारी, पूर्वनियोजन आणि वेळोवेळी प्रशिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे. पूर्वतयारी, पूर्वनियोजनमध्ये आपल्याला लागणारी जैविक निविष्ठा जी आहे, जो लागणारं जे प्राकृतिक खत आहे, ते खत आपल्याकडं पहिले तयार असावं. वेळेवरती तुम्हाला लागणारे नत्र, पोटॅश, फॉस्फरस अथवा मायक्रोन्युट्रन्स, सूक्ष्म अन्नद्रव्य रसायन अथवा विभिन्न प्रकारचे एन्झाईम, टॉनिक, ह्युमिक वगैरे आणि कीट नियंत्रक, हे पूर्व जर आपल्याकडं तयारीमध्ये हे तयार असेल तर आपण ही शेती करू शकतो. अन्यथा आपण काय करतो की शेती सुरू करतो, ग्वाद्रे शेती किंवा प्राकृतिक शेती करायचं म्हणतो, आणि सुरू केल्यानंतर वेळेवरती अनेक जण फोन करून म्हणतात की मायक्रोन्युट्रन्स कमी पडले, वाढ होत नाही आहे. तर याकरताच आपल्याला पूर्वतयारी, पूर्वनियोजनाची गरज आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्यांना किमान एवढं तरी माहिती पाहिजे की आपण जे खत खरेदी करतो आहे, रासायनिकमध्ये आपण खरेदी केलं मान्य आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला किती टक्के काय पाहिजे होतं आणि खरंच तितके टक्के आपल्याला ते खत मिळालं का. पण जैविकमध्ये सुद्धा तीच फसवणूक आपल्याकडं होण्याची दाट शक्यता आहे. त्याकरता शेतकऱ्यांना सर्वप्रथम आपण जी जैविक निविष्ठा वापरतो आहे त्यामध्ये आपल्याला लागणारे काही घटक, मुख्य अन्नद्रव्य रसायन, प्रमुख अन्नद्रव्य रसायन, दुय्यम अन्नद्रव्य रसायन, सूक्ष्म अन्नद्रव्य रसायन, अतिसूक्ष्म अन्नद्रव्य रसायन आणि विभिन्न वेळोवेळी लागणारे त्याचे टॉनिक, एन्झाईम वगैरे हे आपल्याकडे तयार पाहिजे. त्याचबरोबर बॅक्टेरिया, उपयुक्त बॅक्टेरिया ज्या शेतीसाठी आवश्यक आहे, ह्या कशाप्रकारे आपल्याला आपल्या जमिनीमध्ये वाढवता येईल याच्यावरती आपण जास्ती लक्ष केंद्रित केलं पाहिजे. अन्यथा आपण जैविक खतांचा वापर तर करू शेतीमध्ये, पण जर जीवाणूची संख्या मायक्रोस काउंटिंग जर कमी जर असेल त्या मातीमध्ये, तर तुमची शेती पुरेशी तेवढं उत्पादन देणार नाही. त्यामुळे शेतकरी बंधूंनी प्रयत्न करावे की गो आधारित शेती करताना आपण सर्वप्रथम पूर्वतयारी, पूर्वनियोजनाची गरज आहे. आणि वेळोवेळी प्रशिक्षण घेत राहा. जिथं जे शिकायला मिळेल ते शिकत जा. जास्ती आपल्याला खोलात पण जायची गरज नाही आहे. गो आधारित प्राकृतिक शेती कुठली अवघड अशी विधी किंवा पद्धती नाही आहे. तर त्यामुळं आपण गो आधारित शेती करताना आपण स्वतः एक जागरूक शेतकरी म्हणून त्याकडं अधिक लक्ष दिलं पाहिजे. आणि कायमस्वरूपी शेती करत असताना लागणारी जैविक निविष्ठा यावरती त्याची गुणवत्ता कशी टिकून ठेवता येईल आणि कशी त्याची गुणवत्ता आपल्याला वाढवता येईल याच्यावरती आपण अधिक भर दिला पाहिजे. जय हिंद, जय भारत, जय गोमाता.